नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही तुम्हाला जी बातमी सांगणार आहोत ती केवळ एका गुन्ह्याची नाही, ती आपल्या घरातील प्रत्येक आईवडिलांच्या काळजाचा ठाव घेणारी आहे. सकाळी उठल्यावर आपल्या घरातल्या चिमुकल्यांच्या हातात आपण प्रेमाने दुधाचा ग्लास देतो. दूध प्यायल्याने मुलं मजबूत होतात असे सांगतो, पण जर त्याच दुधात विष मिसळले असेल तर? हा प्रश्न आता महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसमोर उभा राहिला आहे. काल पुणे जिल्ह्यातील मंचर येथे अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत देशातील सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटपैकी एकाचा पर्दाफाश केला. प्राथमिक माहितीनुसार दुधात विविध रासायनिक पदार्थ मिसळून त्याचे प्रमाण अनेक पटीने वाढवले जात असल्याचा संशय तपासातून समोर आला आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेक संशयितांना तपासाच्या कक्षेत आणण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब काय आहे माहितीये का? ज्या दूध संकलन केंद्रात प्रत्यक्षात सुमारे 400 लिटर दूध संकलित होत होते, त्याच केंद्रातून सुमारे 2000 लिटर दूध विकले जात असल्याचा संशय प्रशासनाच्या निदर्शनास आला. हा मोठा फरक कसा निर्माण होत होता? याच प्रश्नाने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आणि त्यानंतर सुरू झाला रॅकेटचा तपास. तपासात भेसळीसाठी वापरले जाणारे विविध संशयित रासायनिक पदार्थ, साहित्य आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर त्यांचे स्वरूप निश्चित होणार असले तरी या कारवाईमुळे अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या कारवाई मागे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सातत्याने केलेल्या तपासणीची चर्चा होत आहे. उपलब्ध माहितीनुसार दूध संकलन आणि विक्रीतील मोठी तफावत त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर या संपूर्ण साखळीचा मागोवा घेण्यात आला. या प्रकरणात राज्यातील विविध भागातील तब्बल 26 जणांची नावे तपासात समोर आली असून त्यांच्या विरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र तपास अद्याप सुरू असल्याने या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का, कोणत्या कंपन्या किंवा इतर व्यक्तींचा संबंध आहे का, याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि विविध स्तरावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रकार नेमका किती काळ सुरू होता? भेसळयुक्त दूध नेमकं कुठे कुठे पुरवलं गेलं? ग्राहकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता तपासातून स्पष्ट होतीलच. हा विषय केवळ कायद्याचा नाही तर आपल्या मुलांच्या आरोग्याचा आहे. दूध हे अन्न नव्हे तर विश्वासाचे प्रतीक मानलं जात होतं. त्या विश्वासाला जर कुणी तडा देत असेल तर अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणं ही समाजाची अपेक्षा आहे. कारवाई झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक बड्या राजकीय पुढाऱ्यांना थेट लक्ष करण्यात आलंय. आता खरंच संबंधित राजकीय नेत्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे का, हे तपासाअंती निष्पन्न होईलच. या प्रकरणात एकूण 26 संशयित निश्चित करण्यात आले आहे. त्यांची नावं आपण पाहूयात. सुशांत बबनराव हिंगे, मंचर; हेमंत टेके, अकलूज, सोलापूर; संदीप लोढा, मंचर; संजोग यादव, भिवंडी; चेतन भोर, जुन्नर; कैलास राळगे, शिरूर; कुणाल कुलवडे, जुन्नर; शुभम गिरावले, अहिल्यानगर; सचिन सपकाळ, सिल्लोड; वैभव हांडे, जुन्नर; शुभम वाळुंज, मंचर; अभिजित करंडे, राहुरी; रोशन दरेकर, अवसरी, मंचर; राजू सांडभोर, अवसरी, मंचर; प्रमोद घोरपडे, राहुरी; प्रमोद कडू, राहुरी; बापूराव गाडे, दौंड; सोनू घोरपडे, सोलापूर; विठ्ठल जाधव, पाबळ; अभिजित काटे, उरुळी कांचन; अभिजित शेंडकर, माही, जळगाव; आकाश सावंत, जुन्नर; सतीश केंजळे, पाबळ; मनोहर ढमाले, कडूस; ठकसेन अरगडे, पिंपळगाव, खडकी; राजू तांबडे, तांबडेमाळा, मंचर. अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर किती कठोर कारवाई व्हायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.